आता पुन्हा बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील वाघोलीमध्ये पोलीस चौकीत ठिय्या आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाकडून वाघोलीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि आंदोलनाला परवानगी नाकारल्याने हे आंदोलन करण्यात आले। तर सकल मराठा बांधवांच्या वतीने आरक्षणासंदर्भातला रास्ता रोको करण्यासाठी आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात यासाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने पोलीस स्टेशनला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यासाठी ते आले असता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मात्र यावेळेस चौकीतच मराठा बांधवांनी आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय पुण्यातील वाघोलीमध्ये रास्ता रोको करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी घ्यायला गेले असता परवानगी नाकारली असता पोलीस कार्यालयातच पोलीस स्टेशन मध्येच खरं तर मराठा बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। सकल मराठा समाजाच्या बांधवांनी आरक्षणासंदर्भात रास्ता रोको करण्यासाठी या ठिकाणी परवानगीसाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले असता पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आणि त्या ठिकाणीच मराठा बांधवांनी पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन मध्येच ठिय्या देत त्या ठिकाणीच आंदोलनाला सुरुवात केली आहे। आपण ही त्या ठिकाणची दृश्य पाहतोय कशा पद्धतीने पोलीस स्टेशनच्या परिसरातच मराठा बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। तर सोलापूर पुणे महामार्गावरती देखील त्या ठिकाणी रास्ता रोको केला जात असताना आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे कुठेतरी पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय मराठा समाज बांधवांकडून हे आंदोलन केलं जात आहे। पुण्यातील ही दृश्य आहेत पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन मध्ये खरं तर मराठा समाज बांधव परवानगी घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पोलिसांनी परवानगी नाकारली। त्यामुळे चक्क त्या परिसरातच बसून आता मराठा समाज बांधवांनी त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा खरं तर आज 7वा दिवस आहे। जरांगे पाटलांची प्रकृती कुठेतरी खालावत आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यभरात आता मराठा समाज बांधव हे एकवटत या ठिकाणी अनेक ठिकाणी खरं तर उपोषण असतील आंदोलन असतील हे केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही पुण्यातली दृश्य आहेत। पुण्यातील वाघोली पोलीस चौकीमध्ये आता ठिय्या करून मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी गेले असता या ठिकाणीच ठिय्या करण्यात आलाय। तर आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पोलीस स्टेशनच्या परिसरातच मराठा समाज बांधवांनी आंदोलन केलंय। सकल मराठा समाज बांधवांकडून हे आरक्षणासंदर्भातलं रास्ता रोको करण्यासाठी आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पोलीस स्टेशनला परवानगी मागण्यासाठी गेले असता परवानगी नाकारल्याने आता मराठा समाज बांधवांनी चौकीतच आंदोलन सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।